आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण बघतोय की करंजे जिल्हा परिषद गटामध्ये आज प्रचाराचा मला वाटतं उद्याचा शेवटचा दिवस आहे. एक दिवस उरला असताना करंजे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार ॲडव्होकेट सई शिंदे आणि सुहास नाना शिंदे बलवडी पंचायत समिती गटामधून आज त्यांनी प्रचारामध्ये प्रचंड मोठी मुसंडी मारलेली आहे. आज गोटी खुर्द या गावात आपण बघतोय की हा जनसमुदाय पाहिल्यानंतर लक्षात येईल की त्यांनी प्रचारामध्ये खूप मोठी आघाडी घेतली. आपण नेमकी चर्चा करतोय. नेमकं काय सांगाल, आज गोटी खुर्दमध्ये तुम्ही आज शिवसेनेच्या वतीनं प्रचार सुरू केला आहे, काय परिस्थिती आहे? नमस्कार, मी राजेश कदम. गोटी खुर्द गावामध्ये आज शिवसेना पक्षाची जी प्रचार रॅली संदर्भात जी बैठक झाली आणि त्यानंतर एक गाव फेरी झाली. त्या गाव फेरीमध्ये 99% लोकांचा सहभाग होता आणि शिवसेना पक्षाचा विजन, शिवसेना पक्षाचं कार्य, स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी लोकांच्यासाठी आपला ध्येय त्यागलेला आहे. लोकांच्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. ते जीवन समर्पित ह्यासाठी केले की टेंबूचा 6वा टप्पा आमच्या भागासाठी त्यांनी मंजूर करून आणला. विकास कामाची गंगा, शैक्षणिक कामाची गंगा, गावातील रस्ते 277 कोटीचा खरसुंडी ते चिखलगोटण फाट्यापर्यंतचा हॅम रस्ता आणि याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या सुखात दुःखात संकटात रात्री अपरात्री प्रत्येक माणसाला धीर देण्याचं, प्रत्येकाला त्या माणसाला संकटात आपल्या पायावर उभा करण्याची जी ताकद भावनी दिली, त्या ताकदीचा भावच्या केलेल्या कार्याचा, टेंबू योजनेच्या पाण्याचा आणि बाबर कुटुंबातल्या अमोलदादा असतील, सुहासभाई असतील, सोनिया वहिनी असतील, शीतल वहिनी असतील, ह्या सर्वांनी तालुक्यासाठी, मतदारसंघासाठी ह्या कुटुंबानं आपला जीव ध्येय जवळजवळ झिजवलेला आहे गेली 40-45 वर्ष. त्या कामाची उत्तरदायित्व म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी सई आशिष कुमार शिंदे ह्या झेडपीसाठी उभा आहेत. त्या वेल एज्युकेटेड आहेत, तरुण आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत आणि वकील आहेत. तसेच आमच्या बलवडी गणासाठी सुहास नाना मालोजीराजे शिंदे हे अतिशय आक्रमक, शांत स्वभावी आणि खानापूर पूर्व घाटमाथ्यावरती एक वर्चस्व, स्नेहभाव जपणारं नेतृत्व, ज्या अनिल भाऊनी, सुहासभाईंनी त्यांना एका फुलासारखं टवटवीत बनवलेलं आहे मुख्य प्रवाहात आणून. अशा काम करणाऱ्या सुशिक्षित तरुण उमेदवारामुळं आमच्या गटातच ही निवडणूक एकतर्फी झालेली आहे. म्हणजे जो विरोधकांचा बागलबुवा होता की आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार, फक्त 15 दिवस निवडणुकीपुरतं विरोधक गावातल्या जनतेशी निगडीत असतात. त्यानंतर दैनंदिन जीवनात, दैनंदिन कामकाजात मतदारसंघातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोचणारं बाबर कुटुंब आहे. बाबर कुटुंबांनी जे उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार जनतेशी निगडीत आहेत. त्यामुळं येणारी निवडणुकी एकतर्फा होणार आणि जिल्हा परिषदमध्ये आमच्या जिल्हा परिषद गटातले 2 गणातले उमेदवार आणि झेडपी उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून जाणार ही मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि आमच्या गावातून बाबर कुटुंबावरती आणि दोन्ही उमेदवारावरती अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळं आमचं गावही चांगल्या मताधिक्यानं त्यांना लीड देणार आहे. विरोधकांनी फक्त निवडणुकीपुरतं येऊन आपलं प्रचार न करता जनतेसमरस होण्याची त्यांनी एक व्यसन लावावं एवढं मी त्यांना आव्हान करतो. आणि आमच्या गावातर्फे आम्ही शिवसेना या पक्षाला भरघोस मतदान देणार आहे याची ग्वाही देतो. विरोधकांनी, तुम्ही एकतर्फे म्हणताय, पण विरोधकांनी सांगितलं की वादळ आमचंच आहे, काय सांगाल ते? नाही, कसं आहे, आता विरोधकांच्या तोंडाला पण हात लावू शकत नाही. वादळ सुहासभाई यांच्या निवडणुकीला महाराष्ट्रातल्या पहिल्या टॉप 5 मध्ये सुहासभाई आहेत.
त्यानंतर विटा नगरपालिकेत वादळ नव्हतं, ती सुनामी होती विटा नगरपालिकेची. त्यामुळं विरोधकांना माझं नम्र आव्हान आहे, तुमची वादळ हे कधीच थंड झालेलं आहे. नगरपालिकेत सुनामीपेक्षा बी मोठा धक्का जिल्हा परिषदला बसणार आहे. ह्या अशा कल्पना करण्यापेक्षा ग्राउंड रूटवरती काम करणं, ग्राउंड लोकांच्या समस्या सोडवणं ह्याला महत्त्वाचं प्राधान्य ग्रामीण जनता देत असते. त्यामुळे आमचे निवडणुकीचे उमेदवार हे चांगल्या मताने विजयी होणार. गोटी खुर्दमध्ये तुम्ही काय सांगाल? गोटी खुर्दमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हीच लीड घेणार. नाही, त्यांनी सांगितलं लोकशाहीमध्ये आपापलं मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण मी तुम्हा सर्वांच्या तुमच्या मीडियाच्या साक्षीनं सांगतो, गोटी खुर्दमध्ये शिवसेनेचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने पुढे राहतील. काय सांगाल? आज उमेदवार आहेत गावामध्ये, कुठली कुठली तुमच्या कामं राहिलीत आणि उमेदवार कसे आहेत? आज आमच्या गावामध्ये उमेदवार जो आहे त्यापेक्षा आमच्या पक्षाची आज इथं जी माणसं जमले ती पूर्ण गावाची माणसं आहे. ती पक्षाच्या पाठीमागे ती माणसं ठामपणे आहे. ती जरी आमच्या गावचा उमेदवार असला तरी ही जी माणसं आहे ती भक्कम सुहास नाना शिंदे पंचायत समितीचे उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार सईताई शिंदे यांच्या पाठीमागे ही भक्कम सर्व जी आमची माणसे आहे ती. यावरून लक्षात येते की सुहासभाया बाबर यांच्या गटाचं पारडं हे पूर्णपणे जड आहे. त्यामुळे विरोधक काय म्हणतील याकडे लक्ष न देता आपण सर्वांनी ताकदीनं निवडणूक लढवूया आणि हे जे 3 उमेदवार आहेत यांना आपण चांगल्या ताकदीने निवडून आणूया, एवढं मी सर्वांना सांगतो. आणि प्रत्येक गावात वेगळा प्रचार चालू आहे, पण कुणी याकडे लक्ष देऊ नका. आमच्या गावात बाह्याकडे म्हणजे शिवसेना पक्षाकडे पूर्णपणे माणसं सगळी यंग म्हणजे ग्रुप, तरुण ग्रुप, सर्व गटातली माणसं आमच्या बाह्यांच्या मागं आहेत. त्यामुळं आमच्या गावात तर काय अडचण येणार नाही. आणि अशी भागातल्या सर्व गावांना मी विनंती करतो की आमच्या गावातून आम्ही पूर्ण मताधिक्य देणार, तुम्ही पण या गटाला पूर्णपणे सहकार्य करावं असं मी सर्वांना विनंती करतो. सुहास नानाच्यावरती एक टीका होती की गेल्यावेळी जिल्हा परिषदेची उमेदवारी ती यावेळी पंचायत समितीसाठी दिली, काय सांगाल? नाही, असं आहे, सुहास नाना हे जिल्ह्याचं नेतृत्व आहे. सुहास नाना मला कुठे द्या न द्या, सुहास नानाचं काही नव्हतं. सुहास नानाला आम्ही सर्वांनी मोठं उमेदवारी दिले. त्यांनी उमेदवारी मला द्या म्हणून कोणाही मागे लागले नव्हते. त्यांनी फक्त मागणी केली ती. पण आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, बलवडे असो, जाधववाडी असो, सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं होते की जरी जिल्हा परिषद लढवलं असलं तिने तरी जिल्हा परिषद त्यांचा अनुभव आम्हाला सुहास नाना आज अख्ख्या तालुक्याचा नेता करायचा आहे. सुहासभाईला जिल्ह्याचा नेता करायचा आहे आणि सुहास नानाला तालुक्याचा नेता करायचा आहे. त्यामुळं जरी जिल्हा परिषद उमेदवार असला आणि तालुका पंचायत लढला तरी तालुक्याचं नेतृत्व करण्यासारखं सक्षम नेतृत्व ते आहे. आणि म्हणून ठामपणा सांगतोय की आम्हाला हे दोन्ही नेतं मोठं करायचं आहे आणि मोठं नेतं झालेलं आम्हाला पाहायचं आहे. एक विरोधकांच्याकडे काही विषय राहिला नाही म्हणून असा प्रचार होतोय का? नाही, विरोधकांच्याकडे विषयच नाही हो. ह्या तालुक्यातल्या प्रत्येक जडणघडणीत म्हणजे सांगण्यासारखं आता मला कंठ दाटून येतोय. अनिल भाऊंनी ह्या तालुक्यासाठी आपला जीव दिलेला आहे. आणि कुठली सामाजिक असू द्या, शैक्षणिक, इकॉनॉमिकली असू द्या, पाण्याची असू द्या, प्रत्येक बाबतीत अनिल भाऊ हे अग्रेसर नेतृत्व होतं, विचार करणारे नेतृत्व होतं. गेल्या 25 म्हणजे त्यांचं विजन 25 वर्षासमोरचं होतं. साधारण उदाहरण सांगायचं म्हणजे आपला हॅम रस्ता हा प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक प्रमुख गावातून गेलेला आहे, गावातल्या प्रत्येक भागातून गेलेला आहे. प्रत्येक गाव त्यांनी हॅम रस्त्यावरती आणले. औद्योगिक चालना मिळणार आहे, ट्रॅफिक वाढणार आहे, त्यातून शेतकऱ्यांचं पेट्रोल डिझेल वाजणार आहे आणि माल लवकर वेळेत पूर्ण होणार आहे. आणि टेंबूच्या पाण्याचं सांगायचं झालं तर भाऊंच्या शेवटच्या क्षणात मंजुरी मिळाली. भाऊंच्या शेवटच्या क्षणात त्याला उद्घाटन झालं, भूमिपूजन झालं आणि त्यानंतर टेंबूच्या कामाचं जवळजवळ 60 ते 65% काम पूर्णत्वात चाललंय. म्हणजे विजन घेऊन जाणारा नेता आहे, विजन घेऊन जाणारे सुहासबाई आहेत, विजन घेऊन जाणारे सुहास नाना आहेत, विजन घेऊन जाणारे सई आहेत आणि त्याच्या खालचे सगळे कार्यकर्ते सुद्धा विजनला मानणारे आहेत. त्यामुळे विरोधकांच्याकडे आम्ही हे काम करतो, ते काम करतो सांगायला भाऊनी काय ठेवलंच नव्हतं. काय सांगाल तुम्ही? आज जी लोकसंख्या दिसते ही बल्लवडीकर सगळे एकत्र आलेत आणि हे सर्वांना प्रत्येक गावाला सांगायला आलेत की पक्षनिष्ठेपुढे गावाला वगैरे काय नाही हे सांगायला सगळे बल्लवडीवाले बाहेर पडलेत. त्यामुळे पहिल्यांदा बल्लवडीवाल्यांचा सगळ्यांचं मी आभार मानतो. एवढंच. आपण बघतोय की बलवडी गाव संपूर्णपणे ताकदीने सुहास नानांच्या पाठीशी असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय.
आणि आता आपण आहोत गोठी खुर्दमध्ये. काय सांगाल आज उमेदवार दोन मैदानात आहे तुम्ही? सक्षम उमेदवार पार्टीने दिलेले आहेत आणि पार्टीचा आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही कामे करतोय. ग्रामीण लेवलला कार्यकर्त्याचा जी संघटना आहे आमच्या गावची मुलं आहेत ती कामं, नेत्याचे विजन, असणारे उमेदवारांचे विजन, एज्युकेशन ह्या बाबीमध्ये तिने फार पूर्वीपासूनच एक जिद्द मनात केलेली आहे की यांना भरघोस मतानं निवडून आणायचं. मामा काय सांगाल तुम्ही, आज उमेदवार मैदानात आहेत? सांगायचं जर झालं, आमचे जे उमेदवार आहेत की सुसंस्कृत आमचे नेते स्वर्गीय अनिलभाऊ बाबर आणि त्यांचे चिरंजीव सुहासभाई बाबर यांच्या संस्कृतीमध्ये वाढलेले हे नेते आहेत. आणि कसं आहे, राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे या विचाराशी अनुसरून आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ सईताई शिंदे या उच्च विभूषित अशा वकील आहेत. त्याचबरोबर सुहासनाना शिंदे हे ज्यांना पंचायतीमधला 5 वर्षाचा गाढानुभव आहे असे स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आहेत आणि हे बहुसंख्येनं विजयी होणाऱ्यात काय तिळ मात्र शंका नाही. आपण बघतोय की पंचायत समितीमध्ये आज सुहासनाना मोठं विजन घेऊन आलेत. नगरपंचायतीलाही त्यांनी आपला विकासाचा रथ काय असतो हे दाखवून दिले. आता या मैदानात उतरलेत, काय सांगाल? सुहास नाना 100% विजय होणार. विजय नुसतं होणार नाही तर ती कामही करणार. सर्वसामान्य जनतेची नाळ जोडलेला मितभाषी संयमी नेतृत्व आहे ते सुहास नानाचं आणि सुहास नाना त्यात सक्सेस होणार आणि आम्हाला ते मोठा आधार आहे. आपण बघतोय की हे वादळ आज सुहासनानांच्या पाठीशी प्रचंड ताकदीनं उभा राहिलेलं आपण पाहतोय. आज बलवडी गाव जवळजवळ पूर्ण ताकदीनं सुहासनानांच्या पाठीशी राहिले. त्यामुळं यांचं म्हणणं असं आहे की विरोधक कुणीही काय म्हटले तरी सुहासनानांच्या पाठीशी बलवडी गावही आहे आणि संपूर्ण पंचायत समिती गण, करंजी जिल्हा परिषद गट, ॲडव्होकेट सई शिंदे यांच्या पाठीशी असलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. उमेदवार मैदानात आहेत, विरोधक तुमच्यावरही टीका करतायत. कसं आहे, विरोधकांचं काम करणं आहे टीका. इथं काम बोलतंय, इथं नेता कामाचा आहे, उमेदवार कामाचा आहे, सुशिक्षित आहेत, 24 तास जनतेमध्ये राहणारी ही मंडळी आहेत. कोणाचं सुखदुःख असू दे, विकासाचं विजन असू दे, रात्री नेत्याला 2 वाजता फोन लावला तर 2 वाजता नेता फोन उचलून काम करणारा नेता आहे. विरोधकांचं काम आहे टीका करण्याचं, हरकत नाही. त्या टीकेचं उत्तर गुलालात नक्की मिळेल. मग पुढे अजून एक कार्यकर्ते आहेत की जे की या वादळामध्ये सामील आहेत. नेमकं तुम्ही काय सांगाल? निश्चितपणे गोठी खुर्द गाव आज सुहासभाईंच्या पाठीमागे 100% आहे आणि सुहासभाईची काम करण्याची पद्धत जी आहे त्यामुळं निश्चितपणे आम्ही त्यांच्या पाठीमागे पूर्णपणे सहभागी आहे. आज कोणी काही म्हणू द्या, विरोधक काय म्हणतील, इकडे गेला तिकडे गेला, काही असू द्या, पण निश्चितपणे जो काम चांगलं करतो त्याच्या पाठीमागे 100% जायचं. आज सुहासनानासारखा एक नेता खानापूरच्या घाटमाथ्याचा आज आमच्या गणामध्ये उभा आहे. सई शिंदे ॲडव्होकेट आहेत, उच्च शिक्षित आहेत, ते एक चांगल्या उमेदवार आहेत आणि म्हणून हे मतदारसंघात आता तुम्ही सर्वे करा या भागाचा, बलवडी गणाचा एकतर्फी निवडणूक झालेली आहे. त्यामुळं कोणी काय पण म्हणू दे, निश्चितपणे विजय हा सुहासभाईंच्या पार्टीचा आहे निश्चितपणे. आणि शिवसेना हे 100% आमच्या गावातनं तर तुम्हाला सांगायचं झालं तर 100% विधानसभेला जसं मतदान झालं त्या पद्धतीनंच मतदान आत्तासुद्धा होणार आहे आणि त्यामुळं कोणी काळजी करायचं काही काम नाही. आज बलवडी सगळी बघताय तुम्ही, आज पूर्ण बलवडी गाव त्यांच्या गावातला उमेदवार असताना आज सगळ्या गावात फिरत आहेत. आज बलवडीचे सगळे प्रमुख कार्यकर्ते आहेत. त्यामुळं तुम्हाला चित्र स्पष्ट झालेलं आहे. मी वेगळं सांगायची काही गरज नाही तुम्हाला. आपण बघतोय की बलवडी गावातलाच उमेदवार असताना सुद्धा बलवडी गाव हे पूर्ण ताकदीनं सुहासनानांच्या प्रचारासाठी बाहेर पडले. ॲडव्होकेट सई शिंदे याही सुशिक्षित उमेदवार करंजे जिल्हा परिषद गटातून आहेत. सुहासनानांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे की विकास कसा करायचा असतो आणि त्यामुळं प्रत्येक गावामध्ये जिथं जातील तिथं सुहासनानाच पाहिजेत. लोकांच्यातूनच मागणी असलेला हा उमेदवार आहे. त्यामुळे विरोधक कुणीही काही म्हटले तरी काही फरक पडत नाही असंही यांचं म्हणणं आहे. आणि वादळ फक्त जे म्हटलं जातं ते फक्त शिवसेनेचं वादळ असलेलं आपल्याला इथं घाटमाथ्यावरती पाहायला मिळते आणि सुहासनाना किंगमेकर का म्हटलं जातं हेही या लोकांनी सांगितलं आहे. त्यामुळं येणारी निवडणूक कसल्याही परिस्थितीत शिवसेनाच संपूर्ण ताकदीने जिंकणार असा विश्वास त्यांनी दाखवून दिला आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.